नमस्कार. आधुनिक भारताच्या इतिहासात अशी काही नावं आहेत ज्यांनी अक्षरशः समाजाला एक नवी दिशा दिली आणि त्यातलं एक खूप महत्त्वाचं नाव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आज आपण त्यांच्या आयुष्यातल्या एका अशा प्रसंगाबद्दल बोलणार आहोत ज्याने त्यांच्या मनात सामाजिक क्रांतीची एक ज्योत पेटवली. चला याच प्रश्नापासून सुरुवात करूया. ही गोष्ट फक्त एका व्यक्तीच्या अपमानाची नाहीये, तर त्या अपमानातून एक मोठा विचार कसा जन्माला आला, एका मोठ्या बदलाची सुरुवात कशी झाली त्याची आहे. एखादी घटना एखाद्या माणसाला संपूर्ण समाज बदलण्याचा निर्धार करायला कशी लावू शकते. तरी गोष्ट सुरू होते एका लग्नाच्या वरातीपासून. साल होतं 1848 आणि ही एक अशी घटना होती जिने ज्योतिबा फुले यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. तर झालं असं की ज्योतिबा आपले एक ब्राह्मण मित्र होते, सदाशिव बल्लाळ गोवंडे. त्यांच्या लग्नाच्या वरातीत मोठ्या आनंदानं सहभागी झाले होते. पण वरातीतल्या काही सनातनी ब्राह्मणांना हे काही पटलंच नाही. तू खालच्या जातीचा, आमच्या बरोबरीनं कसं काय चालतोस, असं म्हणून त्यांनी भर वरातीत सगळ्यांसमोर ज्योतिबांचा अपमान केला आणि त्यांना वरातीतून हाकलून दिलं. हा अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. ते दुखावलेल्या मनानं घरी आले. पण तिथे वडिलांनी काय सांगितलं? ते म्हणाले, त्यांनी तुला मारलं नाही हेच नशीब समज. आपण आपली पायरी ओळखूनच वागायला हवं. म्हणजे बघा, हा फक्त एक वैयक्तिक अपमान नव्हता. नाही, या एका घटनेने त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं की जर एका शिकलेल्या माणसाला केवळ जातीमुळे अशी वागणूक मिळत असेल तर ही समाजव्यवस्थाच मुळात चुकीची आहे. आणि इथूनच त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याची ठिणगी पडली. मग ह्या अपमानाचं उत्तर ज्योतिबांनी कसं दिलं? द्वेषानं नाही, तर ज्ञानानं. त्यांनी आपलं सगळ्यात मोठं शस्त्र बनवलं, शिक्षणाला. आणि हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. 1848 हे तेच वर्ष आहे ज्या वर्षी तो अपमानास्पद प्रसंग घडला होता. म्हणजे त्यांनी बदला घ्यायला किंवा खरं तर बदल घडवायला एक क्षणही वाया घालवला नाही. त्याच वर्षी क्रांतीचं पहिलं पाऊल उचललं. त्या काळातली परिस्थिती जरा डोळ्यासमोर आणा. एका बाजूला अख्खा समाज म्हणतोय की बायकांनी शिकणं म्हणजे पाप आहे, निषिद्ध आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्योतिबा काय करतात? ते थेट या विचारधारेलाच आव्हान देतात. स्वतःच्या पत्नीला, सावित्रीबाईंना शिकवतात आणि मुलींसाठी पहिली शाळा सुरू करतात. पुण्याच्या भिडेवाड्यात ही शाळा तर सुरू झाली, पण खरी अडचण पुढे होती. शिकवणार कोण? कोणी शिक्षकच तयार होईना. मग ज्योतिबांनी सावित्रीबाईंनाच उभं केलं. पण हे अजिबात सोपं नव्हतं. समाजाचा विरोध इतका टोकाचा होता की लोक त्यांच्या अंगावर अक्षरशः दगड, चिखळ, शेण फेकायचे. पण हे दोघंही अजिबात डगमगली नाहीत. आता ज्योतिबा फुले हे फक्त बोलणारे सुधारक नव्हते, तर करून दाखवणारे सुधारक होते. समता म्हणजे काय हे त्यांनी फक्त सांगितलं नाही, तर ते जगून दाखवलं. बघा, त्या काळातली एक भयंकर समस्या, अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरायला बंदी होती. यावर ज्योतिबांनी काय केलं? त्यांनी भाषणं दिली नाहीत, मोर्चे काढले नाहीत. त्यांनी थेट आपल्या घरातला पाण्याचा हौद सगळ्यांसाठी, सगळ्या जातीधर्मांच्या लोकांसाठी खुला केला. याला म्हणतात कृती, जी शब्दांपेक्षा खूप मोठी असते. आणि त्यांचं काम फक्त इथपर्यंतच थांबलं नाही. समाजात विधवांची अवस्था तर फारच बिकट होती. अनेकदा त्यांना जन्माला आलेल्या मुलाला टाकून द्यावं लागायचं. हे सगळं थांबवण्यासाठी त्यांनी काय केलं? आपल्या स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. विचार करा, केवढं धाडस असेल हे. आणि हे तर बघा, हे त्यांच्या कार्याचं जणू शिखरच होतं. त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला, यशवंतला, दत्तक घेतलं. फक्त दत्तक नाही घेतलं, त्याला आपलं नाव दिलं, त्याला शिकवलं, डॉक्टर बनवलं. म्हणजे त्या काळात जातीपातीच्या सगळ्या भिंती तोडून टाकणारं हे क्रांतिकारी पाऊल होतं. आता ज्योतिबा स्वतः शेतकरी कुटुंबातून आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना, त्यांचं दुःख हे त्यांना अगदी आतून माहिती होतं. त्यांनी फक्त शेती केली नाही, तर आपल्या लेखणीला शेतकऱ्यांचा आवाज बनवलं. शेतकऱ्याचा आसूड नावाचं पुस्तक लिहून त्यांनी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, त्यांचं शोषण हे सगळं समाजासमोर मांडलं. एकदा तर गंमतच झाली. ते एका सरकारी कार्यक्रमात गेले, पण कसे? चक्क शेतकऱ्याच्या वेशात, साधं धोतर, सदरा आणि हातात काठी. आणि तिथे जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं की जोपर्यंत तुम्ही या गरीब शेतकऱ्याकडे बघणार नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणंच शक्य नाही. काय विचार होता बघा. चला, आता आपण त्यांच्या विचारांकडे आणि त्यांनी मागे ठेवलेल्या प्रचंड मोठ्या वारसाकडे वळूया. 24 सप्टेंबर 1873 या दिवशी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट होता. जे शोषित आहेत, वंचित आहेत, त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढणं आणि प्रत्येक माणसाच्या हक्कांसाठी लढणं. ज्योतिबांनी फक्त कामच नाही केलं, तर आपल्या लेखणीतून एक मोठी क्रांती घडवली.
गुलामगिरी असो, शेतकऱ्याचा असूड असो किंवा सार्वजनिक सत्यधर्म आणि तृतीयरत्न यांसारख्या पुस्तकांमधून त्यांनी समाजातील वाईट रूढी परंपरांवर सडेतोड टीका केली. आणि त्यांचे हे शब्द हे तर अक्षरशः अजरामर आहेत. शिक्षणाचं महत्त्व यापेक्षा सोप्या आणि प्रभावी शब्दात कोणीही सांगू शकणार नाही. ते म्हणतात, विद्येविना मती गेली, म्हणजे ज्ञानाशिवाय बुद्धी जाते, बुद्धीशिवाय नीती जाते, नीती नसेल तर प्रगती थांबते, प्रगती थांबली की पैसा जातो आणि पैशाशिवाय शूद्र खचले. म्हणजे बघा, फक्त एक गोष्ट, शिक्षण न मिळाल्यामुळे किती मोठं नुकसान होतं हे त्यांनी सांगितलं. आणि मग शेवटी हा एक प्रश्न आपल्या मनात येतोच. शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, जातीभेदाला विरोध, शेतकऱ्यांचे हक्क हे सगळे विचार त्यांनी 19व्या शतकात मांडले. आजच्या काळात हे विचार किती महत्त्वाचे आहेत, किती समर्पक आहेत, यावर खरंच विचार करायला हवा.